ब्रेकफास्ट न्यूजची सुरुवात करूयात बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन वेगवान अपडेट्स पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये दसरा मेळावा पार पडेल। या मेळाव्यासाठी मैदानात स्टेज उभारणी, खुर्च्या लावण्याचं काम सुरू आहे। मात्र सततच्या पावसामुळे मैदानात चिखल झालाय। यामुळे मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो। आज पालिका आणि पक्षाकडून उपाययोजना करण्यात येतील। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उद्या शिवाजी पार्कवर भव्य मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्यासाठीची जय तयारी सध्या सुरू जरी असली तरी मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे या संपूर्ण शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजूनही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते भरल्याचं दिसतंय। या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर तयारीला तर सुरुवात झालेली आहे। हजारो खुर्च्या देखील या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत। खुर्च्या लावण्याचं काम, स्टेज उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। असं असताना आता पावसाची समस्या उद्याच्या मेळाव्यावर असणार आहे आणि त्यासाठीच्या उपाययोजना देखील पक्षाच्या वतीनं करण्यात येतील अशा पद्धतीची माहिती मिळते आहे। उद्याचा मेळावा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा मनसे असेल या दोन्ही पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा वेळी उद्याच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं राहील। उद्याच्या मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे आणि उद्याच्या मेळाव्यावर पावसाचं सावट जे आहे ते अद्याप कायम आहे। चिखल देखील मोठ्या प्रमाणात या मैदानामध्ये अद्याप आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन दीपेश महाजनसह निलेश बुदावली, एबीपी माझा, मुंबई। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। मात्र केवळ एमएमआर क्षेत्रातल्या शिवसैनिकांसाठीच हा मेळावा मर्यादित असेल, त्यामुळे या मेळाव्यामध्ये राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर राहणार नाहीत। दरम्यान यंदाच्या मेळाव्यात शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून निधी संकलित करण्यात येणार आहे, त्यामुळे सर्व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। दसरा मेळावा जो आहे जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात